अँगलनं शिवरायांकडे पाहिलं होतं आणि तिची जडणघडण केली होती आणि म्हणून आपल्याला छत्रपती शिवबा झालेले पाहायला मिळतात। हे झालं त्यांच्या आदर्श मातृत्वाचं। त्यानंतर नियतीनं आणखीन एक छत्रपती त्यांच्या हातून घडवून घेतला। एक शिवराय तर झालेच, पण दुसरे शंभूराजे। शंभूराजाचं जे मातृत्वाचं छत्र होतं ते लवकरच हरवलं आणि त्यानंतर जिजाबाईंनाच त्यांची माता बनावं लागलं। म्हणजे जिजाबाईंनी दोन शिवबा घडवले, एक म्हणजे स्वतःचा आणि एक म्हणजे मुलाचा मुलगा। म्हणजे असे दोन राजे महाराष्ट्राला जिजाबाईंनी दिले आणि म्हणून जिजाबाई मातृत्व आहे ते आजही आदर्शवत सगळ्यांनाच वाटतं आणि अशी माता म्हणून मी आज जिजाबाईंना अगदी मनपूर्वक धन्यवाद देईन आणि त्यांच्या कार्याचा गौरव करेन। आणि मी सुद्धा माझ्या या शैक्षणिक कार्यात उतरत असताना आणि जेव्हा मी एक गृहिणी म्हणून घरात असते तेव्हा मी जिजाबाईंचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवते। असाच आदर्श अगदी आपल्या 5वी 6वी 7वीच्या मुलींनी ठेवावा आणि कणखरपणे स्वतःला सिद्ध करावं असं मी आजच्या जयंतीनिमित्त सांगते। जयंती साजरी करणं म्हणजे फोटोला हार घालणं नाही, तर त्यांचे विचार आत्मसात करणं, त्याप्रमाणे स्वतःला बदलवणं ही खरी जयंती असते। आणि अशा पद्धतीने आज आपल्या शाळेमध्ये जयंती साजरी झालेली आहे।